टाकळी गावामध्ये मी आता आहे. लातूर जवळचं हे गाव आहे. या गावामध्ये माऊली उमाकांत सोट या 18 वर्षाच्या तरुणाचा साधारणपणे 2 महिन्यापूर्वी या मुलाला प्रेम प्रकरणामधून प्रस्थापित समाजाच्या लोकांकडून, मी जातीचं नाव घेणार नाही, प्रस्थापित समाजाच्या लोकांकडून एक धनगराचं पोरगं मारलंय आणि ते 2 महिन्यापूर्वी मारलेलं असताना ते लगेच त्याला मारल्यानंतर 10 ते 15 लोकांच्या समूहानं त्याला मारल्यानंतर डोकं सोडून खालचा सर्व भाग त्याने एक ना एक हाड मोडलेलं होतं आणि त्यानंतर तास ते दीड तास त्या मारणाऱ्या लोकांनी पोलिसांची गाडी तिथं येईपर्यंत त्या मुलाला हात लावू दिला नाही आणि मग 1.5 तासानंतर त्या मुलाला ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यानंतर तो मुलगा कोमात गेला आणि तो कोमात गेल्यानंतर 2 महिन्यानंतर कालच्या 6 तारखेला त्या मुलाची डेथ झाली आणि ती डेथ झाल्यानंतर तोपर्यंत इथल्या पोलीस प्रशासनानं त्या गुन्हेगारांना अटक केलेली नव्हती, त्याचं गांभीर्य समजून घेतलेलं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत, महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव किती मोठ्या प्रमाणात आहे, अशी परिस्थिती असताना सुद्धा इथल्या गृह विभागानं, इथल्या पोलीस डिपार्टमेंटनं त्या आरोपींना अटक केलेली नव्हती. अजूनही काही आरोपी मोकाट फिरत आहेत. ह्या परिस्थितीचं गांभीर्य या महाराष्ट्रातल्या गृहमंत्री आणि बाय डिफॉल्ट मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि सर्व आरोपींना त्वरित अटक केली गेली पाहिजे. आम्ही कुठल्या जातीच्या विरोधामध्ये बोलत नाही आहोत, कारण गुन्हेगाराला जात नसते असे मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एखाद्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं जातं, इथले पुढारी, इथले आमदार, इथले खासदार त्यांनी लावला पाहिजे प्रश्न तसाच. प्रश्नच नाही, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, कुठल्याही प्रकरणामधला आरोपी असो. परंतु या टाकळी गावातल्या माऊली सोटला न्याय मिळणार का? इथले लोकप्रतिनिधी, पक्षांचे प्रमुख, या महाराष्ट्रामधले SP, पोलीस डिपार्टमेंट, इथले सर्व प्रशासन व्यवस्था या माऊली सोटला न्याय देणार का? आम्ही आज इथं आहोत. आम्ही या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेऊ इच्छित आहोत. आम्ही याला जातीय वळण अजिबात देणार नाही. आम्ही जातीय मोर्चा काढणार नाही. आम्ही कुठल्या समाजाला टार्गेट करणार नाही. पण प्रस्थापित समाजाने एका धनगराचं पोरगं मारलंय आणि ते पोरगं मारलेलं असताना त्याच्या विरोधामध्ये मात्र इथलं प्रशासन दखल घेत नाही, पोलीस डिपार्टमेंट दखल घेत नाही आणि या गुन्हेगारांना कधी अटक होणार आणि त्यांच्यावरती 302 मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का आणि या सगळ्या आरोपींना अटक होणार का? या गोष्टी जर नाही झाल्या तर आम्ही या लातूर शहरामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही पोलीस विभागावरती, पोलीस डिपार्टमेंटवरती मोर्चा काढणार आहोत आणि माऊली सोट या 18 वर्षाच्या तरुणाला त्याची कुठलीही चूक नसताना प्रेम प्रकरण, प्रतिष्ठेपायी प्रेम प्रकरणातून मुलगी 2 वर्षांनी मोठी आहे, मुलाच्या आईवडिलांना, भावाला सुद्धा मारहाण केलेली आहे, त्यांच्या घरात घुसून मारहाण केलेली आहे आणि त्या आईवडिलांना आणि त्याच्या भावालाही मारहाण केलेली आहे. आणि नुसती मारहाण करून सांगितलेली नाही तर त्या आई वडील आणि भावानी ही तुमची मुलगी ही तुमच्या हवाली करा, तुमच्या मुलीचं, ती डॉक्युमेंटरी आहे, त्या मुलीची प्रेमपत्र आहेत. अशा प्रकारे या 18 वर्षाच्या तरुणाला, ITI मध्ये शिकणाऱ्या तरुणाला, काबाड कष्ट करणाऱ्या तरुणाला या इथल्या व्यवस्थेने, प्रस्थापित व्यवस्थेने उच्च जातीतल्या स्वतःच्या उच्च प्रतिष्ठेपायी एका धनगराच्या पोराला मारलंय. या प्रश्नाकडे या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेनं लक्ष द्यावं.